मॉर्निंग ऑल CBSE स्टुडंट. आपण पॉलिनॉमियल टाइप फर्स्ट मतलब RS अग्रवालमधलं एक एक्झाम्पल घेतोय. बघा RS अग्रवालमधलं एक्झाम्पल, फाइंड झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल f of x is equal to x square minus 2 and verify relation between the zeros and coefficient. Okay, we have f of x is equal to x square minus 2. ओके, झिरोज फाइंड आउट करायचे आहेत. एक तर तुम्ही याला मिडल टर्म ॲब्सेंट आहे, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला यूज करा. अदरवाईज तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी आणि ए प्लस बी. ओके, इथं काय एक्स स्क्वेअर मायनस 2 आहे. आता 2चं स्क्वेअर रूट काय आहे? अंडर रूट 2 म्हणजे अंडर रूट 2 स्क्वेअर. ए आणि बी झाला म्हणजे एक्स मायनस अंडर रूट 2 आणि एक्स प्लस अंडर रूट 2. एक गोष्ट लक्षात ठेवा, असं जर मिडल टर्म ॲब्सेंट असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. आणि जे काही आता इथं 2चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे अंडर रूट 2 येईल. तुमच्या NCERT मध्ये एक सेम एक्झाम्पल आहे, टी स्क्वेअर मायनस 15 हे NCERT मध्ये एक्झाम्पल आहे. तुम्ही याचे फॅक्टर कसे पाडू शकता? टी अंडर रूट 15 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टी प्लस अंडर रूट 15. ओके, म्हणजे अशाच टाईपचं आपण इथं एक्झाम्पल घेतलं. हे एक्झाम्पल तुम्ही NCERT मधून सॉल्व्ह करा. ओके, इज इक्वल टू इथं कमी काय लिहिले? एक्स स्क्वेअर मायनस अंडर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर एक्स मायनस अंडर रूट 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस अंडर रूट 2. इथं याच्या खाली एक कुठून आलं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी आणि ए प्लस बी. ओके, आउट ऑफ आउट मार्क जर मिळवायचे असतील तर हा फॉर्म्युला कुठून यूज केला हे लिहिणं खूप गरजेचं आहे. देअरफॉर नेक्स्ट स्टेप, झिरोज ऑफ polynomial is equal to f of x is equal to 0. Therefore x minus under root 2 into x plus under root 2 is equal to 0. Therefore x minus under root 2 is equal to 0 or x plus under root 2 is equal to 0. Therefore x is equal to under root 2 or x is equal to minus under root 2. Therefore zeros are alpha is equal to under root 2 and beta is equal to minus under root 2. ओके, आता आपल्याला सम अँड झिरोज, सम ऑफ द झिरोज काढायचे आणि प्रोडक्ट ऑफ द झिरोज काढायचे आहेत. देअरफॉर सम ऑफ द झिरोज मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा काय प्लस 2 आणि बीटा मायनस 2. सॉरी, अंडर रूट 2 मायनस अंडर रूट 2 इज इक्वल टू
0. Equation number 1, product of the zeros means alpha into beta means under root 2 into under root 2 is equal to 2. Equation number 2. येते लक्षात. आता आपल्याला काय करायचं आहे, रिलेशन बिटवीन झिरोज अँड कोएफिशियंट. वी नो द मायनस कोएफिशियंट of x upon coefficient of x square is minus b upon a minus b. इथं मिडल टर्मच absent आहे, means 0 upon 1 is equal to 0. Equation number 3. Next coefficient काय माहित आहे, कॉन्स्टंट अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म काय 2 अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर 1 इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 4. त्यानंतर काय लिहायचं आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 3 and 2 and 4 इट इज क्लिअर दॅट हे दोन इक्वेशन इक्वल करून लिहायची. लक्षात. एनसीईआरटी मधला सेम अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. t² - 15. ओके. नेक्स्ट काय बघा, फाइंड द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल f of x x² 6x² - 3 - 7x and verify relation between zeros and coefficient. This is polynomial type first. Okay, we have given polynomial 6x² - 3 - 7x. This is not in standard form, therefore 6x² - 7x - 3. स्टँडर्ड फॉर्म मीन्स एक्सच्या ज्या पॉवर आहेत त्या डिसेंडिंग ऑर्डरनं आपण लावलेले आहेत. नेक्स्ट, रूट्स कसे फाइंड आउट करायचे इन स्प्लिटिंग ऑफ मिडल टर्म. 3 into 6 6 into 3 18. 18चे असे फॅक्टर म्हणजे मिडल टर्म मिळाले पाहिजे. 9 into 2 मिडल टर्म -7 आहे, म्हणजे -9 + 7 सॉरी -9 + 2 means -7. 6x² -9x + 2x - 3. 3x कॉमन काढा, 3x means 2x - 3 and सेकंड ब्रॅकेटमध्ये 1च कॉमन निघेल, 2x - 3. therefore 2x - 3 and 3x + 1. okay, therefore zeros of polynomial f of x is equal to 0. therefore 2x - 3 into 3x + 1 is equal to 0. okay, means 2x - 3 is equal to 0 or 3x + 1 is equal to 0. therefore x is equal to 3 upon 2 or x is equal to -1 upon 3. therefore alpha is equal to 3 upon 2 and beta -1 upon 3. These are the zeros of the polynomial. Half question is also remaining. Verify the relation between zeros and coefficient. Therefore we know sum of the zeros is equal to alpha plus
beta means 3/2 plus minus 1/3 is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन करून लिहा 3 × 3 9 9 minus 2/6 means 7/6. Therefore product of the zeros alpha into beta is equal to 3 × 2 into minus 1/3 काय होईल 3 ला 3 कॅन्सल होईल minus 1/2. फर्स्ट इक्वेशन 1 and इक्वेशन 2. Okay, we know coefficient, therefore minus coefficient of x square upon coefficient of x is equal to minus b upon a minus b काय is equal to minus 7 upon a 6 means is equal to 7/6 equation number 3. And second relation constant upon coefficient of x square is c upon a constant term minus 3 upon coefficient of x square 6 means minus 1/2. Therefore from equation 1 and 3 it is clear that sum of the zeros is equal to minus coefficient of x square upon minus coefficient of x upon coefficient of x. And from equation 2 and 4 it is clear that product of the zeros is equal to constant term upon coefficient of x square. याला ब्रॅकेट करा आणि या स्टेप वाईज जर सॉल्व केलं तुम्ही तर तुम्हाला हा प्रॉब्लेम 3 मार्क्सला येईल. पहिले 1.5 मार्क इथंपर्यंत मिळतील 1.5 and remaining relation between the zeros and coefficient या 2 बॉक्सला 1.5 मार्क. ओके, मीन्स ही टर्म बरोबर आली पाहिजे, ही टर्म बरोबर आली पाहिजेत, ही कॅल्क्युलेशन्स तुमचे बरोबर आले पाहिजेत तरच तुम्हाला इथं 1.5 मार्क मिळेल. किंवा हे झिरोज इथं म्हणजे हा 3 मार्कला क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे हे जर 2 प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित समजले असतील, अंडरस्टँड झाले असेल तर NCERT मधली एक्झरसाइज 2.2 मधला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व होईल. ओके, मुर्डेसर अकॅडमी मीन्स कन्सेप्ट बेस्ड एज्युकेशन. ओके, आपण फक्त कन्सेप्टवर फोकस करतोय, म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला पाठ करायची गरज नाही. तुम्हाला एकदा कन्सेप्ट आणि स्टेप व्हाय वी डुईंग धीस स्टेप्स, का करत आहोत अशा स्टेप्स, हे जर तुमच्या लगेच लक्षात आलं तर तुम्हाला एकदा प्रॉब्लेम आणि आपण टाईप वाईज सॉल्व करतोय. ओके, त्यामुळे तुम्हाला इझिली ते अंडरस्टँड होईल आणि इझिली तुम्हाला एक्झाममध्ये इझिली ते स्टेप वाईज तुम्हाला सॉल्व होईल. तर एक्झरसाइज 2.2 मधला फर्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा आणि मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचे पिक्चर्स पाठवा. ओके, टाइप 2 फाइंड द क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल ऑफ सम ऑफ द zero is √2 and product of the zero is -12 and also find zeros of the polynomial so obtained. Okay, we have sum of the zeros alpha plus beta is equal to, they have given √2 means minus b upon a
and product of the zeros alpha into beta is equal to minus 12, means C upon A. Okay, from 1 and 2, A is equal to 1, minus B is equal to root 2, means B is equal to root 2, and C is equal to minus 12. We know the standard equation of f of x is equal to quadratic equation ax square plus bx plus c. Okay, put the value of abc, means x square minus root 2x minus 12, means therefore required polynomial is f of x is equal to x square minus root 2x minus 12. Okay, remaining is find the zeros of polynomial so obtained. Here is f of x is equal to x square minus root 2x minus 12. This type of polynomial we can use the quadratic formula because middle term is root. Okay, root 2. Okay, therefore quadratic formula minus b plus or minus under root b square minus 4ac upon 2a. Minus of b is minus root 2. Okay, plus or minus b square means minus of root 2 square minus 4 into a1, and c is minus 12 upon 2a, means 2 into 1, means root 2 plus or minus in square bracket square root 2 plus 4 into 12, 48 upon 2, means root 2 plus or minus in bracket 50 upon 2. ओके, इकडचं मी रफ करतोय ते आता प्लस साइन मायनस स्प्लिट करून लिहा. रूट 2 प्लस अंडर रूट 50 अपॉन 2 और रूट 2 माइनस 50 अपॉन 2. देयरफॉर रूट 2 प्लस 50 50चा आपण फॅक्टर असे पडायचे की जे त्याचं स्क्वेअर रूट निघेल 25 इंटू 2 अपॉन 2 और रूट 2 माइनस 25 इंटू 2 अपॉन 2. देयरफॉर रूट 2 प्लस 5 रूट 2 अपॉन 2 और रूट 2 माइनस 5 रूट 2 अपॉन 2. रूट 2 प्लस 5 रूट 2 मीन्स रूट 2 जर कॉमन काढला तर हे जे वरच्याचे ॲडिशन काय येईल 6 रूट 2 अपॉन 2 और माइनस 4 रूट 2 अपॉन 2 मीन्स 3 रूट 2 और माइनस 2 रूट 2. These are the factors of these are the zeros of polynomial so obtained. एक गोष्ट लक्षात ठेवा, असं जर पॉलिनॉमियल आलं आणि मिडल टर्म जर रूट असेल आणि कॉन्स्टंट जर होल नंबर असेल तर या अशाच प्रॉब्लेमला फक्त क्वाड्रॅटिक फॉर्म्युला यूज करायचा. ओके, अदरवाइज
याचे स्प्लिटिंग करणं तुम्हाला इतकं पॉसिबल सहज होणार नाही. ओके, पॉसिबल आहे पण ते इझिली त्याचे फॅक्टर किंवा त्याचे स्प्लिटिंग होणार नाही. त्यामुळं अशा टाईपमध्ये मिडलला जर रूट असेल आणि कॉन्स्टंट टर्म होल नंबर असेल तर तुम्ही क्वाड्रॅटिक फॉर्म्युला करा, तुम्हाला इझिली त्याचे झिरोज मिळतील. ओके ओके. सेकंड, find the quadratic polynomial. Sum of the zeros is 5/2 and product of the zero is 1, and also find the zeros of the polynomial so obtained. Okay, we have sum of the zeros is alpha plus beta is equal to 5/2 and product of the zeros alpha into beta is equal to 1 is minus b upon a, equation number 1, and c upon a. बघा, टाइप 2 मधला हा जरा स्पेशल प्रॉब्लेम आहे, तो हॉट क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं, -5/2 मायनस बी अपॉन ए ची व्हॅल्यू सेम मिळत होती. ओके, आता इथं कम्पेअर केलं तर काय होईल, ए ची व्हॅल्यू मिळणार नाही. ओके, तर अशा टाईपमध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा, आपण रिलेशन बिटवीन झिरोज अँड कोएफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल बघताना बघितलं होता. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा. हा इक्वेशन पाहिलेलं तुमच्या नोटबुकमध्ये असेल, बघा एकदा. इथं के आहे, के न लिहिता तुम्ही हे इक्वेशन लिहू शकता. ओके, आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, अल्फा प्लस बीटा हे जे काय नेक्स्ट, हे दिस इज द स्टँडर्ड quadratic polynomial, relation of standard quadratic polynomial to the sum and product of the zeros. ओके, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या इक्वेशनमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट रिक्वायर्ड पॉलिनॉमियल मिळेल. मीन्स x² मायनस अल्फा प्लस बीटा मायनस 5/2 x प्लस 1, 2 न मल्टिप्लाय करा, 2x² मायनस 5x प्लस 2. दिस इज द रिक्वायर्ड polynomial of, this is the required quadratic polynomial. Okay, therefore zeros f of x is equal to 0 is 2x² minus 5x plus 2 is equal to 0. या अशा पॉलिनॉमियल आपण स्प्लिटिंग मेथड तुम्ही यूज केला. 2 into 2 4 means coefficient of x² and constant term 4 चे असे फॅक्टर की मिडल टर्म मिळाले पाहिजे, मीन्स -1 and -4. ओके, 2x² minus 4x minus x plus 2 is equal to 0. 2x कॉमन काढा, x minus 2 minus 1 कॉमन काढलं तर x minus 2 is equal to 0. मीन्स 2x minus 1 is equal to 0 और x minus 2 is equal to 0. मीन्स x is equal to 1/2 और x is equal to 2. Therefore 1/2 and 2 are zeros of polynomial obtained. ओके, इथंपर्यंत आपण टाईप 1 आणि टाईप 2 जे स्पेशल काही प्रॉब्लेम आहेत ते घेतलेले आहेत. इथंपर्यंत आपला एक्झरसाइज 2.2 तुम्हाला इझिली सॉल्व होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण
डिव्हिजन अल्गोरिदम फॉर पॉलिनॉमियल हे घेणार आहेत. त्याचे पण 5 टाईप आहेत प्रॉब्लेमचे. ते आपण प्रत्येक एक टाईपचं 2-2 प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके, म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल की हाऊ टू जज टाईप वाईज प्रॉब्लेम. ओके, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअरसुद्धा करा. ओके.